सामन्याचा जर विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये हे दोन्ही उभे समोर टाकलेले संघ एक एक विजय संपादन करून नक्कीच पुढच्या फेरीमध्ये त्यांना लढताना आपण पाहतोय. उद्या मास्टर 40 प्लसचा घमासान सकाळी सुरू होणार आहे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि मापोली 40 प्लस या दोन संघामध्ये पहिला सामना होणार आहे. गावदेवी केवणी दिवे आणि जय बामनदेव भाटाले दुसरा सामना होणार आहे. फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनगर, क्या बात आहे. उद्या वडूनगर संघाचा या ठिकाणी आगमन होणार आहे आणि रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली, त्यानंतर केवणी स्पोर्ट केवणी आणि सुजाता स्पोर्ट पिंपलास असे उद्या सामने होणार आहेत. तर मास्टर 40 प्लसच्या संघांना विनंती असेल आपण वेळेवर हजर राहायचं आहे. प्रणय कोळी एक मोठं नाव, मागच्या सामन्यात धुव्वाधार फलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. विवेक भंडारी त्याला साथ देईल. सामन्याला सुरू होत आहेत. येस, आपण पाहतोय 10:06 पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर अनिवन बॉन्स खेळपट्टीने रंग दाखवायला सुरुवात केलेली. पहिलाच चेंडू आपण पाहतोय नक्कीच थोडासा थांबून आला. विनोद पाटील आम्हाला जॉईन झालेले आहेत. या मैदानाचे संयुक्त मालक राजेश धाकले पाटील यांचे कनिष्ठ बंधू राजेश धाकले पाटील, विनोद धाकले पाटील, सागर धाकले पाटील ही त्रिमूर्ती नक्कीच या स्पर्धेचे खरे प्रणेते आहेत. जय सोनोई वडूनगर या संघाच्या खांद्याला खांदा लावून ही त्रिमूर्ती उभी राहिली आणि नक्कीच ही स्पर्धा पार पाडत आहे. बॅकफुटला गेले फलंदाज, पंच करायचा होता चेंडू मात्र हवेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू काढली. येस, आणि आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद. खरं तर ॲक्शन रिप्लेमध्ये विनोद पाटील आपण बघितलं, बॅकफुटलाही जाता आलं नव्हतं. बघा, पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाजाला नक्कीच पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. बॅकफुटवर न जाता फ्रंटफुटवरही न येता फलंदाजाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतोय एक पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपण पाहतोय अगदी शून्यावर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. मोठा धक्का खरं तर प्रणय कोळीच्या मार्फत लागलेला आहे, कारण मागच्या सामन्यात प्रणय कोळीने जबरदस्त तुफानी फलंदाजी केली होती आणि या सामन्याचा जर विचार केला तर शून्यावर परतलेलं आहे. कुठे ना कुठे पाठीराख्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केलेलं नाही आहे. येस, विनंती असेल आजूबाजूला जे आपले प्रेक्षक बसलेत, मायबाप क्रिकेट रसिको, एक हात जोडून विनंती करतोय, जय सोनाई वडूनगर आणि राजेश धाकल्या पाटील यांच्या माध्यमातून शेकोट्या पेटवू नका. ओहो, इथे पंच केला, बॅकफुट पंच, जातोय चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर, येतोय पहिला चौकार. तसं बघितलं तर आपण पाहतोय की शरीरापासून दूर चेंडू होता आणि अगदी झटकून फटका मारला होता. चौकार आणि धावसंख्येचा श्रीगणेश होतोय बंदर पखाडी संघाचा. ओहो, इथे मात्र पाहतोय आपण फुलटॉस घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेग सीमारेषेवर तैनात होते, परंतु फक्त आणि फक्त सिंगल आली. काय क्षेत्ररक्षण जबरदस्त झालेलं आहे. फुल चार्जअप आपण पाहतोय बॉलिंग करणारा संघ RK मोरवा. हरीश पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली होती RK मोरवासाठी मागच्या सामन्यात. इथे मात्र चेंडू पाडल्यानंतर पाहतोय आपण टॉस झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि नक्कीच आणखी बाहेर निघाला होता. गती अगदी चांगली होती, त्यानंतर टप्पा व्यवस्थित होता. खेळपट्टी कुठे ना कुठे आपला रंग दाखवण्यास सुरुवात केलेली आहे खेळपट्टीने, कारण मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेटवर अंदाज खूप उशिरा येतोय बॉलचा. इथे मात्र चेंडू आतमध्ये येणारा होता, झपकन आत आला. लाजवाब गोलंदाजी, पहिलं षटक आपण पाहतोय आणि ह्या पहिल्या षटकाच्या 5 चेंडूंवर
नक्कीच आल्या होत्या. नक्की 5 धावा, त्यानंतर शेवटचा चेंडूही डॉट. मात्र पहिल्या षटकाचा जर एकूणच विचार केला तर 3 डॉट, 1 विकेट आणि 1 चौकार. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशाल माचीने अगदी विशाल कामगिरी केलेली. बॅकफुटला पाठवलेला आहे बंदर पखाडी बॅटिंग करणाऱ्या या संघाला. बंदर पाखाडी टीम बंदर पाखाडी आपण पाहतोय कुठे ना कुठे प्रणय कोळीचा विकेट आल्यानंतर संकटामध्ये आहे. इथून संकटातून बाहेर काढावं लागेल, कारण दोन्ही संघामध्ये एक चांगले फलंदाज आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला, मागच्या सामन्यात दोन्ही संघांनी चेसिंग करून विजय संपादन केले होते. आणि रजनी क्रिकेटमध्ये चेसिंग खूप कठीण असतं. इथे मात्र या मैदानात आपण पाहतोय फलंदाज खूप फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजांना अगदी खेळपट्टी कर्दनकाळ ठरते. कालच्या पूर्ण दिवसाचा विचार केला तर हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या. काल शेवटचा सामना बघितला तर चौदरपाडा संघाने तब्बल 4 षटकामध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 71 केली होती. यस, या मॅच साठी नक्कीच प्रमोद म्हात्रे आणि संदेश पाटील ट्रिपल एस केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर झेल घेईल त्या रक्षकास 200 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे मात्र ऑफ स्टंप सोडणारा चेंडू, नक्कीच पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येते. अगदी व्यासपीठाच्या समोर जी शेकोटी पेटवलेली आहे, विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपणास की आपण शेकोटी विझवा, कारण त्या शेकोटीचा दूर कुठून ना कुठून जेव्हा फ्लड लाईट्स मध्ये येईल तेव्हा इथे लाईव्ह टेलिकास्ट ही अगदी क्लीन नीट दिसू शकत नाही. आणि जर विचार केला तर धूर आल्यानंतर फलंदाजानं ही चेंडू परीक्षण करण्यासाठी खूप कठीण जातो. त्या अनुषंगाने आपण शेकोटी विझवायची प्लीज. धावसंख्या 6 धावफलकावर लागलेली, दुसरं षटक मार्गस्थ. पार्थ पाटील वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात पुन्हा एकदा दिशा अगदी खराब होती. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. अवांतर धावेने या षटकामध्ये अगदी 2 धावा धावफलकावर लावल्या आणि धावफलकावर धावसंख्या झाली 7. लॉस ऑफ 1 विकेट. चेंज ऑफ पेस केला होता, गती परिवर्तन बघितलं आपण. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर कमबॅक केलेले गोलंदाजाने. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कमबॅक अतिशय महत्त्वाचं असतं. इथे गोलंदाजाने फलंदाजाला सांगितलेलं आहे की मी तयार आहे. या आणखी एका शरीरावर आदळणारा चेंडू, हाफ ट्रॅकर होता. कुठे ना कुठे पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल आली लेग पायच्या रूपाने. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागलेली 8. अगदी आजचा दिवस, आजची रजनी सुरू झाली आणि चौकार षटकारांची आज ही बरसात सुरू झाली होती. मात्र या सामन्यामध्ये अजूनही एक चौकार सोडला तर मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीत. प्रेक्षक कुठे ना कुठे शांत बसलेले आहेत. मात्र प्रेक्षकांना जास्त वेळ शांत बसू देणार नाहीये हा फलंदाज. यस, लॉंग ऑफ सीमारेषेवर काय जबरदस्त नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी जीवाचं रान केलं होतं. 100% योगदान क्षेत्ररक्षकाचं आपण पाहतोय. आपल्या संघासाठी काही महत्त्वपूर्ण धावा वाचवलेले आहेत. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागली ती 10. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं. 2 धावा कंप्लीट. हॉपवाली दिली होती, चेंडू हळू सोडला होता, परंतु पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे. या षटकामध्ये 3 वेळा पंचांना कसरत करावी लागलेली. आणखी एक वाईड, आणखी एक धाव वाढली, धावसंख्या 11 वर पोहोचलेले. 1-11 बंदर पखाडे. हाफ ट्रॅकर हुक केलेला आहे, जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
हुक आणि पुल मध्ये किती फरक असतो पहा. हा टिपिकल हुकचा फटका होता. अगदी प्रोफेशनल आपण पाहतोय क्रिकेटर जसे हुकचा फटका खेळतायत अगदी त्याच अंदाजाने आपण बघितलं फटका विवेक भंडारीच्या बॅटमधून. षटकार आला नाही आणि षटकाराच्या संगतीने धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. कालच्या रजनीच्या आणि आजच्या रजनीचा विचार केला तर जास्तीत जास्त पुलचे फटके लागलेले आहेत. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आलेला नाही. प्रॉपर बॅटवर चेंडू नव्हता परंतु तरी सुद्धा सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. धावफलक हलता ठेवलेले या षटकामध्ये. पहिले षटक जर बघितलं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. एक महत्त्वाचा फलंदाज प्रणय कोहली बाद झाला होता. उत्साह वाढला होता पहिल्या षटकामध्ये आर के मोरवा या संघाचा. तर दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे आपण पाहतोय की धावफलक हलता ठेवलेला आहे. आणखी एक सिंगल येईल. सिंगल शिवाय जास्त काही मिळणार नाहीयेत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19. 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि या 2 षटकांसाठी 9 मिनिटं खर्च केलेली आहेत. ठीक 10:08 आपण सामना सुरू केला होता आणि इथे 10:17 झालेले आहेत. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं आणि पुढील 2 षटकांसाठी नक्कीच आपल्याला आणखी 10 मिनिटं असतील. मात्र तिसरं जे षटक आहे ते 15 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पंच या नियमाकडे अगदी कटाक्षाने आपण नजर ठेवायचे. पंच मात्रे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वडूनगर गाव एक महाराष्ट्राच्या पटलावरील सुसंस्कृत शिक्षणामध्ये अग्रेसर, सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर. सण उत्सव इथे जे साजरे होतात ते सण उत्सव अगदी एकीचं प्रतीक वडूनगर गावच्या दाखवत असतात आणि या वडूनगर गावातील सर्वात मोठा सण असतो तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आणि या वडूनगर गावच्या पावनभूमीमध्ये आपण पाहतात बाळ्या मामा चषक 2024. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, खरं तर खेचण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला होता. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा डॉट बॉल फिनिश झाला. यस, अगदी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला निघाला होता. पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट रनअपने गोलंदाजी खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 बॉल चेंडूची फील्ड करतोय. अंडरआर्म थ्रो. डबल आली. डबलने धावसंख्या 21 वर पोहोचलेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट. त्यानंतर मात्र डबल. एज लागली. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच पहिल्या स्लिप पासून अगदी दूर होता आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. वडूनगर गाव म्हटलं की भौगोलिक जे स्थान आहे तेही भौगोलिक स्थान निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. एका बाजूला गावखरे, एका बाजूला नवसारी, एका बाजूला वडूआळी आणि समोर जर बघितलं तर नक्कीच वसई भिवंडी हायवे. अगदी झाडाझुडपांच्या मोठमोठ्या वृक्षांच्या द्रोणामध्ये बसलेलं हे वडूनगर गाव आणि या वडूनगरच्या पावनभूमीमध्ये सुरू असलेली स्पर्धा. रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. स्विच झाला होता फलंदाज पूर्णपणे, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रनअपने जेव्हा गोलंदाजी करतो गोलंदाज तेव्हा त्याला पूर्ण अंदाज आलेला असतो फुटवर्कचा बॅट्समनच्या आणि तेच हेरलं होतं गोलंदाजाने. डॉट चेंडू होते आणि डॉटने नक्कीच बंदर पाखाडी संघाची धडधड वाढते. हाई चेंडू चांगला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ते काय घडलाय. यस, धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता. लाजवाब गोलंदाजी पाहताय आदी राऊत. यस, या अगोदर ही आदी राऊतने एक भन्नाट गोलंदाजी केली होती. वाईटच्या रूपाने फक्त एक धाव त्याच्या षटकामध्ये आली होती मागच्या सामन्यात. म्हणजे आदी राऊतने आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केले 2 षटकामध्ये. यावेळी मात्र लाफ केलेला आहे चेंडूला.
फोर्स केलं होतं. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून जातोय. सरळ षटकार. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रमोद म्हात्रे आणि संदेश पाटील यांच्याकडून आपण जर झेल घेता तर 200 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आई देवी महिला मंडळने आज सशुल्क जेवणाची उत्तम सोय केलेली मित्रांनो. अगदी या स्पर्धेचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरच आपलास या जेवणाचा रुचकर जेवणाचा आनंद घेता येऊ शकतो. अगदी माफक दरामध्ये हे जेवण उपलब्ध करून दिलेले आई देवी महिला मंडळने. धावसंख्या धावपळ करावं लागलेली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 1-28 प्रणय कोळी बाद झाल्यानंतर विवेक भंडारे आणि सौरभ सिंग या दोघांनी अगदी हा तारू सावरलेला आहे बंदर पाखाडे या संघाचा. धावसंख्या 28 झालेली मित्र. 3 षटक संपलेले आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील हे दोन्ही फलंदाज. नक्कीच उद्या कदाचित संदीप बागुळ सर 40+ असतील, मास्टर 40+ला, आणि त्यांनी ते जर असते तर या षटकाला नक्कीच त्यांनी म्हटलं असतं की शेवटचं षटक स्लॉग षटक, कोकवा कोकवीचं षटक. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि श्री जागमाता केळवे रोड. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि श्री जागमाता केळवे रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. प्रथम आपण रिपोर्टिंग करा, त्यानंतर दोन्ही संघांमध्ये इथे टॉस केली जाईल. इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच तयार राहायचे. पूल केलेला आहे, चांगला फटका आहे. 6 धावा निश्चितच या फटक्यावर मिळतील. षटकार. राजेश पाटीलचा बोलबाला. नक्कीच इतकी मोठी स्पर्धा ठेवल्यानंतर चर्चा तर होणार आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. राजेश पाटील आणि नक्कीच जय सोनाई वडुनोगर या संघाचा बोलबाला. स्वप्न ही सहजासहजी पूर्ण होत नसतात मित्रांनो. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी ठरवलेल्या दिवसापासून मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक संकटांना सामोरं जावं लागतं आणि त्या संकटांना सांगावं लागतं की नक्कीच तू कधीही ये, आम्ही तयार आहोत. आणि ते सांगितलं जय सोनाई वडुनोगर संघाने, ते सांगितलं राजेश धाकला पाटीलने, आणि ही स्पर्धा एक अप्रतिम स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. पूल केलेला आणखी एक चांगला फटका आहे. चेंडू जातोय अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. पॉवरफुल फटका होता खरं तर. अगदी सहज आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला होता. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या 2 षटकाराने आपण पाहतोय धावसंख्या वेगाने पुढे सरकलेली. 2 चेंडू 2 षटकार, धावसंख्या झालेली 40. यस, मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री जागमाता केळवे रोड भिवंडी विभागातील एक संघ. सफाला पालघर या विभागातील हा संघ श्री जागमाता केळवे रोड. म्हणजे पालघर आणि भिवंडी ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भिवंडीचे प्रेक्षक तर यूट्यूब सोडणार नाहीयेत. ओ हो हो, स्टँड अँड डिलिव्हर. ह्या फटक्यात नजाकत होती, ह्या फटक्यात पॅशन होती. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. काय करावं त्या गोलंदाजाने, कारण टप्पा पडला, चेंडू बॅटवर आला. प्रेक्षकांनाही अंदाज आला की चेंडू सरळ लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर पडेल आणि तेच घडलंय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे बॅट्समन सौरभ सिंगने.
27 या धावसंख्येवर, वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. प्रणय कोळी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की ब्रेक लागेल धावसंख्येला, मात्र हार मानलेली नाही. विवेक भंडारी, सौरभ सिंग आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 46 धावा अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. षटकारांच्या ट्रिक कंप्लीट, लागोपाठचे 3 षटकार आणि 3 ही फटके बघा. आपण पाहतोय की अगदी मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये हा फुल टॉस आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फील्ड करतील. नक्कीच सिंगल आली. दुसऱ्या याचा प्रयत्न, यस, आणि दुसरी ही पूर्ण. कॉन्फिडन्स खरं तर फलंदाजांचा वाढलेला आहे. इथे दबाव क्षेत्ररक्षकांवर आपण पाहू शकता. दुसऱ्या फेरीमध्ये हा सामना सुरू आहे आणि इथून मागे वळून पाहायचं नाही दोन्ही संघांना, कारण इतक्या लांबून जेव्हा आपण एखाद्या क्रीडानगरीमध्ये जातो, एखाद्या स्पर्धेमध्ये जातो, तिथे पराभव आपल्याला खूप जिवारी लागतो. हो हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. खरे तर आमच्या बाजूला जास्त उत्साही होते 12th मॅन, परंतु पाहू शकता आपण पंचांनी तिथे काय निर्णय दिले. जैसे ते परिस्थिती ठेवलेली आहे, कारण दोन्ही फलंदाजांनी एंड सोडणं खूप महत्त्वाचं असतं, स्ट्राईक सोडणं खूप महत्त्वाचं असतं. भिवंडी तालुक्याचा जर विचार केला, भिवंडी टेनिस क्रिकेटचा विचार केला, तर हा जो नियम आहे तो गेली कित्येक वर्ष रेग्युलर क्रिकेटमध्येही सुरू आहे आणि 40+ क्रिकेटमध्येही सुरू आहे. एकाच एंडला दोन्ही फलंदाज जाऊ शकत नाही. जर तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर दोन्ही एंडकडून, दोन्ही क्रीजमधून फलंदाज निघाले पाहिजे. आणि अशा अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 49. या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू, आणि शेवटचा चेंडू, शेवट गोड होतोय. यस, आणि शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय एक कॅल्क्युलेटेड 6 आणि या षटकाराबरोबरच धावसंख्या धावफलकावर लागते ती 55. थँक्यू डीजे. कंप्लीट 20 मिनिटामध्ये ही 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. पुढील संघाने असंच सहकार्य करायचं आहे. 10:08 सामना सुरू झाला होता. 10:28 होत आहेत आणि कंप्लीट 20 मिनिटामध्ये हा सामना म्हणजे पहिली इनिंग पूर्ण झालेली आहे. जाऊया आपण पुढील टॉसकडे. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. श्री जागमाता केळवे रोड संघाचे कॅप्टन, तर मान्यवर कक्षामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, त्यानंतर विद्यमान उपसरपंच वडूनगर डॉक्टर देवानंद पाटील, दाखले पाटील यांना विनंती असेल आपण ही टॉस करण्यासाठी नक्कीच या. संदेश पाटील, तर मित्र हो, मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि श्री जागमाता केळवे रोड या दोन संघामध्ये आपण पुढील टॉस करणार आहोत. आमचे सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी नक्कीच देवानंद पाटील, डॉक्टर देवानंद पाटील आणि विनोद पाटील या क्रीडानगरीचे मालक. आरके टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही टॉस केली जाईल. कॉमन आपलं नाणं आहे, हेड किंवा टेल असं कॉलिंग करायचं आहे. तुम्ही बोला. येस, टेल असं म्हणणं आहे नक्कीच केळवे रोड संघाचं, आणि पडलेले मात्र हेड. तर टॉस या ठिकाणी जिंकलेले मयुरेश एंटरप्राइजेस संघाने. धन्यवाद विनोद. थोडीशी बातचीत करूया आपण. टॉस जिंकलेले आहे, निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. भिवंडी वर्सेस पालघर असा सामना आहे. खरं तर भिवंडीच्या प्रेक्षकांचा तुम्हाला खूप मोठा पाठिंबा असेल. कसं वाटलं या मैदानावर आल्यानंतर? खूप असं मजा येते खेळायला. आता बघू पहिली मॅच आहे काय होतं तर.
रजनी क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता एक वेगळाच मनामध्ये फील निर्माण होतो. इथे आल्यानंतर प्रत्येक खेळाडूने प्रत्येक कर्णधाराने ते बोलून दाखवलं. खरं तर तुमचा संघ एक मोठा संघ आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण समोरचा संघ पालघर विभागातील आहे. हो, नक्कीच आम्ही ते प्रयत्न करू. कुठले असे खेळाडू असतील म्हणजे गोलंदाज फलंदाज? आहेत, खूप आहेत. नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. पालघर विभागावरून आपण खूप लांबून आलात. खरं तर आपलं खूप खूप स्वागत आहे या वडूनगरच्या पुण्य पावनभूमीमध्ये. टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस. हो, टॉस तर थोडा महत्त्वाचाच होता. बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची करू, आम्ही चांगला स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु एक टीप देतोय, या खेळपट्टीवर धावा खूप होत आहेत आणि या धावा चांगल्या करण्यासाठी असे कुठले फलंदाज असतील ज्यांच्यावर आपली जास्त दारोमदार असेल? नक्कीच जीत आहे, नील आहे, हार्दिक आहे, नयन आहे. इतक्या लांबून प्रवास करून आलात, इथं आल्यानंतर काय फील केलं? नक्कीच खूप भारी वाटतंय कारण ग्राउंड पण खूप सुंदर आहे, एकदम लेवल आहे ग्राउंड, सो चांगलं वाटतंय. एक चांगला खेळ तुमच्या संघाकडून पाहायला मिळेल. हो हो, नक्कीच. येस, आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस या ठिकाणी झालेले आहे. भादवर संघाने टॉस जिंकून केल्वे रोड संघाला इथे प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. छप्पन्न धावांचं लक्ष आहे. यस, सामन्याला सुरुवात होत आहे. जयदेव माची पहिला चेंडू प्रणय कोळीचा. इथं प्रणय कोळीने बॅटिंगमध्ये सुरुवात केली होती आणि प्रणय कोळी आपण पाहतोय की गोलंदाजी करतानाही इनिंगची सुरुवात करतोय. हा मुख्य फलंदाज, मुख्य गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. आणि प्रणय कोळीच्या या ओव्हरवर बरंच काही डिपेंड आहे. जयदेव माची आणि हरेश पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. ओ हो हो, इथे मात्र पाहतोय आपण काहीसा चेंडू बाहेरच्या अंगाला, नक्की स्विंग झाला. दोन महान खेळाडूंच्या मधलं बॅटल मित्रांनो तुम्ही पाहतायत, पाहू शकता तुम्ही. यस पडल्यानंतर चेंडू अगदी मिडल स्टंपला पडला आणि त्यानंतर स्विंग झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. आमने सामने जे खेळाडू तुम्ही पाहतायत, गोलंदाज मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि फलंदाज मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हरेश पाटील आणि समोर प्रणय कोळी. काय जबरदस्त बॅटल, काय जबरदस्त द्वंद्व. पहिल्या दोन चेंडूवर तर हे बॅटलला जिंकलं होतं नक्कीच प्रणय कोहलीने, मात्र त्यानंतर बसण्याचा इरादा होता प्रणय कोहलीचा. वाईटचा इशारा आला पंच पंकज म्हात्रे यांचा आणि वाईटने श्रीगणेशा झाला इनिंगचा. आर के मोरवा हा संघही जबरदस्त फाईट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंदर पखाडी संघाने, टीम बंदर पखाडीने जो टार्गेट ठेवला आहे 56 धावांचा, तो पूर्ण करेल का? इथे दिशा भरकटलेली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय. यस, आज जय सोनाई वडूनगर संघासाठी नक्कीच आनंदाचा दिवस आहे कारण या संघाचे अष्टपैलू खेळाडू जितू पाटील यांचा वाढदिवस आहे. जितू, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय कबड्डीपटू या वडूनगर गावातील आणि नक्कीच जय सोनाई वडूनगर या संघाचे अविभाज्य घटक. पहिले दोन डॉट, त्यानंतर 2 वाईट. हा खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक केलेला आहे, अगदी सहज खडे चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार. क्या बात आहे, काय जबरदस्त षटकार आपण पाहतोय. ज्या प्रेक्षकाने झेल घेतला असेल त्या प्रेक्षकाला विनंती असेल, कुणीही असो, क्रिकेटर असो, प्रेक्षक कुणीही असो, आपण या व्यासपीठावर प्रमोददादा म्हात्रे तयार आहेत, संदेश पाटील तयार आहेत. 200 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मार्फत दिलं जाईल.
राऊंड द विकेट गोलंदाज प्रणय कोळी. थोडासा दबाव असेल प्रणय कोळीवर, मात्र तो दबाव झुगारता आलेला नाहीये. इथे चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. तू वीट फेकशील तर मी नक्कीच दगड फेकेन, असा इथे इशारा दिलेला आहे बॅट्समन जयदेव माचीने. हरेश पाटील आणि खरं तर प्रणय कोहलीमध्ये लढत आपल्याला पाहण्यासाठी उत्सुक होतो, मात्र इथे जयदेव माचीच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार आणि चौकार आपण बघितला. चेंडू अंगावर आदळतोय. चेंज ऑफ पेस केला होता, कुठे ना कुठे कमी केली होती गती, आणि अशा अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 13. प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढलेली आहे नक्कीच मैदानावर. सर्व प्रेक्षकांचं तसेच सर्व संघांचंही हार्दिक स्वागत करूया आपण. तेरा धावा धावपलकावर लागलेले आहेत. इथं पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय. मोठा फटका मारण्याचा इथेही प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला टर्न झाला. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा डॉट चेंडू फिनिश झाला. शफल क्रॉस झाले ते फलंदाज, त्यानंतर डॉट पंच थोडासा खेळ थांबवायचा आहे. आपण पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा झालेले आहेत आणि त्यानंतर आपण व्यासपीठावर जाणार आहोत. जितू पाटील यांचा वाढदिवस. राष्ट्रीय कबड्डीपटू. वडूनगर गावामध्ये आपण नक्कीच अनेक खेळाडू बघितले, कबड्डीचे अनेक क्रिकेटपटू बघितले, परंतु जितू पाटील यांचा वाढदिवस जे वाढदिवस असतात ना, ते वाढदिवस आपण कधीच विसरू शकत नाही. कारण पूर्ण वर्षातून आपल्या जीवनामध्ये एक असा दिवस येतो ज्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याभोवती एक मायेचं वळय असतं. शरीरापासून दूर केले होते चेंडू जातोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागेल ती 14. वेलकम सुरेश जी चंद्र पाटील. या स्पर्धेमध्ये आम्हाला बरीचशी ज्यांनी मदत केलेली आहे, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर आकर्षक ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून बहाल झालेल्या आहेत. काल त्यांच्याच हस्ते आपण या स्पर्धेची जी मुख्य ट्रॉफी आहे, जे मुख्य पारितोषिक आहे, त्या पारितोषिकाचं अनावरण आपण केलं, इनॉग्रेशन आपण या ठिकाणी केलं होतं. इथे चेंडू बॅटला तर लागला होता, नक्कीच सिंगल, एक डेंजर सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि डेंजर सिंगलच्या बरोबरच धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 15.
पंधरा धावा धावपलकावर लागलेले आहेत. ओहो, चांगला फटका आहे, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आतापर्यंत परफेक्ट यॉर्कर, अगदी फलंदाजाला बांधून ठेवलेले, बुंध्यात मध्ये टाकला होता चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेले आहेत. 19 धावा धावपलकावर लागलेले आहेत. ह्या खेळपट्टीवर 50+ धावसंख्या ही अगदी सेफ नाहीये. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू, परंतु ओव्हरथ्रो झाला. सिंगलच्या जागेवर डबल कंप्लीट झाली, मात्र ट्रिपल होऊ शकणार नाहीये. खरे तर आज जितू पाटील यांचा वाढदिवस आपण या व्यासपीठावर साजरा केला. प्रणय, आपण व्यासपीठावर येऊन राहायचंय या षटकाच्या समाप्तीनंतर. यस, हे पारितोषिक प्रदान करणार होतं. भिरू पाटील यांचे सुपुत्र आहेत. बाप तैसा बेटा असं आपण नक्कीच म्हणू शकतो. क्या बात आहे. जितू पाटील यांच्या मार्फत मेजवानी आज सर्व संघाला मिळणार आहे. यस, मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगलं फील्ड आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 22. खरं तर एक जमेची बाजू आहे आरके मोरवा संघासाठी. हरीश पाटील खेळपट्टीवर आहे. हरीश पाटीलने आतापर्यंत 2च चेंडू केलेले आहेत, मात्र तो खेळपट्टीवर आहे हे महत्वाचं आहे. जयदेव माचीने आज के अँकरची भूमिका निभावलेली आहे. अजून जोडी फोडता आलेली नाहीये प्रणय कोळी आणि किरण यांना. प्रणय कोळीने 2 डॉटने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर प्रणय कोळीने 2 वाईट टाकले. एक चौकार षटकार, थोडंसं पॉवर प्लेचं षटक महागड ठरलं. दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या, पहिल्या षटकात 13 धावा होत्या. इथे जोडी नक्कीच फोडावी लागेल, काही करून जोडी फोडावी लागेल, कारण उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. महेश मडवी यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खरे तर कबड्डीचे एक चांगले पंच आहेत, स्वतः कबड्डी चांगले खेळत असतात आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम महेश मडवी, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. साहिल शेळके पुन्हा एकदा आम्हाला जोडले जात आहेत. साहिल शेळके, आपलं हार्दिक स्वागत आहे कमेंट्री बॉक्समध्ये. हो, काय जबरदस्त वेग होता. चेंडू मात्र जात आहे लॉंग ऑफ सीमा रेषा पार, येतोय नशिबाचा चौकार. वेगावर स्वार झालेला आहे. आणखी एक वेगवान चेंडू, इथे मात्र चेंडूला खेळून काढले लॉंग लेग सीमारेषेकडे. चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. जबरदस्त चौकार. असताना भन्नाट वेगाने जेव्हा ती चेंडू तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरं तर लाईन आणि लेंथ तुमची बिघडलेली असते. मिडल स्टंपवर तर चेंडू पडला होता, मात्र चेंडूचा टप्पा व्यवस्थित नव्हता. हेरलं होतं फलंदाजाने, पुल केला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला चौकारासाठी. 2 चेंडूवर 2 चौकार आले. अपेक्षा उंचावलेल्या आहेत आरके मोरवा संघाच्या, कारण आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. हो, इथे मात्र अगदी क्रीजमध्ये चेंडू सोडला होता. खरं तर फलंदाजाने
चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला, पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. तिथून जर त्या गॅपमधून चेंडू गेला तर सीमारेषेवर ऑफ साईडला सीमारेषेवर एकही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 3 चेंडूवर 8 धावा आल्या. उर्वरित 9 चेंडूमध्ये करायच्या आहेत अजून 26. इथे मात्र जबरदस्त फटका, ॲक्रॅकिंग ड्राईव्ह केलेला आहे. यस, प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, मात्र चेंडू निघून जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 22 धावा, अजूनही सामना संपलेला नाहीये. 2-3 डॉट चेंडू काढावे लागतील, मात्र 8 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके मारले तर काम होऊ शकतं आर के मोरवा या संघाचं. विनीत जोशी आम्हाला जॉईन होत आहेत एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत. वेलकम विनीत जोशी, आपलंही कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. रजनी क्रिकेट पाहत आहे मित्रांनो, दुसरी रजनी या स्पर्धेची बाळ्यामामा चषक 2024 स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पडल्यानंतर बघा चेंडूची ग्रीप कुठे ना कुठे बदलली होती. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, कारण फलंदाजाला माहीत आहे इथे हे 2 चेंडू अगदी महत्त्वाचे होते, त्यामधून 1 चेंडू तर डॉट गेलेला आहे. आता 7 चेंडू आणि 22 धावांची गरज राहिलेली आहे. दबाव फलंदाजावर, दबाव गोलंदाजावर. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण यष्टीरक्षकाने काय जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू पकडलेला आहे. वाईटचा इशारा येतोय पंचांचा दरम्यान आणि या वाईटने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 35. 7 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे. 7-21. खरं तर प्रयत्न संघर्ष खूप सुरू आहे आणि जीवन असो की क्रिकेट, संघर्ष अतिशय महत्त्वाचा असतो. ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग दी कार्पेट, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर गेला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ओ हो येस, आणि दुसरी धाव ही पूर्ण. दबाव आपण स्पष्टपणे पाहू शकता क्षेत्ररक्षकांवर, दबाव गोलंदाजावर. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत 19. पुढील अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सामना सुरू करणं, गोलंदाजी सुरू करणं अनिवार्य आहे, कारण निर्धारित वेळ जाण्यासाठी फक्त आणि फक्त 1 मिनिट बाकी आहे. अगदी दोन्ही संघांचं मी कौतुक करेन, वेळ अगदी कटाक्षाने पाळलेली आहे. मागची इनिंग 20 मिनिटामध्ये झाली, आता आपण पाहतोय की 15 मिनिटामध्ये 3 षटकं अगदी कंप्लीट झालेली आहेत. सहा चेंडू 19 धावांची आवश्यकता. काय घडेल प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. फॅन्टॅस्टिक फ्रायडेमध्ये आपण प्रेक्षकांची गर्दी पाहतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरीमध्ये आणि आपण स्पर्धा पाहतात बाळ्यामामा चषक 2024. वडूनगर गावातील ही पहिलीच रजनी क्रिकेट स्पर्धा. या दुसऱ्या रजनीमध्ये आपण चौथा सामना पाहतोय आणि चौथ्या सामन्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मोरवा संघाला इथे करायचे आहेत 6 चेंडूमध्ये 19 धावा. हरीश पाटील समोर गोलंदाजीसाठी तयार होतोय मनीष पाटील.
मनीष केणे सॉरी हरीश पाटील अनुभव आहे शेवटच्या सामन्यामध्ये कसं खेळावं, शेवटच्या षटकामध्ये कसं खेळावं. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये नक्कीच त्याने धुव्वाधार फलंदाजी केली होती. ड्राईव्ह केलेला आहे इथे नक्कीच अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर होते. येतोय षटकार. पाच चेंडू 13 धावांची आवश्यकता. या खेळपट्टीला सवय आहे नक्कीच अशा इक्वेशनची. या मैदानाला सवय आहे कालपासून लागलेली अशा इक्वेशनची. आणि या मैदानावर येणाऱ्या प्रेक्षकांनाही जणू सवय झालेली आहे अशा इक्वेशनची. पंडित तोपर्यंत आपण व्यासपीठावर या. पंडित आपण जो झेल घेतला होता त्या झेलासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. पाच चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाहीये. गोलंदाजाने जर चांगल्या लाईनवर गोलंदाजी केली, खास करून विकेट काढणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. जयदेव माचीच्या बॅटमधून किती धावा आलेले आहेत विनीत जोशी. हरीश पाटीलने तर षटकाराने 7 धावा केलेत. मात्र जयदेव माली नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगली लढत दिलेली आहे आणि बॅटिंग आपल्या संघासाठी जबरदस्त केलेली आहे. पंडित यास 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला होता. 26 धावांवर खेळतोय जयदेव. हो हो ते मात्र शॉर्ट पिच चेंडू. मात्र पंचांचा इशारा येतोय वाईडचा. गोलंदाज थोडासा निराश, कारण अगदी क्रिटिकल मोमेंट आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही वाईड टाकले तर तुमच्या पायावर तुम्ही धोंडा ओढवून घेताय. 44 धावा झालेले आहेत. उर्वरित 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 12. 5 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके आणि सामना फिनिश. परंतु गोलंदाजाच्या मनात काय आहे, कुठे टप्पा टाकेल तो. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. सिंगल आली. ओ माय गॉड, हे क्षेत्ररक्षण खूप चुकीचं झालेलं आहे. चुका आणि चुका होत आहेत क्षेत्ररक्षकाकडून. डबलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 46. उर्वरित 4 चेंडूमध्ये करायच्यात 10. सामना रंगलेला आहे. प्रत्येक सामना विनीत जोशी रंगतोय म्हणजे नक्कीच प्रेक्षकांचा पैसाही वसूल होतोय आणि आयोजकांना आनंदही मिळतोय. जय मल्हार कडक चहा इथे पेश केलेला आहे नक्कीच शरद अप्पा यांनी. पंचांचा इशारा काय येतोय बघूया. 1 शॉट चेक करायचे आहे. यस थँक्यू पंच. मात्र जरा लवकर सांगत जा, कारण प्रेक्षकांचा निरस होतोय. नाही अगदी नक्की एका धावेसाठी आपण काल पराजय बघितले. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही. इथून कुठलाही संघ निराश होऊन जाणार नाही ही आमची ग्वाही आहे. त्यामुळे चेक केलं जाईल, काही हरकत नाही. तिसऱ्या पंचांच्या मार्फत नक्कीच अगदी अचूक निर्णय दिला जाईल. इतक्या लांबून तुम्ही खेळायला आलेले आहेत आणि एका धावेसाठी तुमच्यावर अन्याय झाला तर आम्हालाही ते बरं वाटणार नाही. चेक होतंय पंचांकडून. नॉन स्ट्राईक एंडकडे नक्कीच चेक केला जाईल. शॉर्ट रन आहे. अगदी क्रीजमध्ये बॅट पोचवली होती की नव्हती हे तिसऱ्या पंचांकडून निरीक्षण केलं जात आहे. अजय पाटील आहेत आमच्या जोडीला.
पंचांनी निरीक्षण केलेलं आहे. आता मात्र ऑनफिल्ड पंचांची विचार विनिमय करून त्या ठिकाणी निर्णय दिला जाईल आणि जोही निर्णय दिला जाईल तो दोन्ही संघांनी अगदी मोठ्या मनाने इथे स्वीकारायचा आहे. तंत्रज्ञान मित्रांनो कितीही पुढे गेलं तरी तंत्रज्ञानामध्येही काहीच कमीपणा असतो. नक्कीच कुठल्याही गोष्टीत आपण जा परफेक्शन नसतं. काही काही वेळेला मात्र तडजोड करावी लागते. बघूया पंचांनी तिथे ऑनफिल्ड पंचांकडे कुठला निर्णय सोपवलेला आहे. पंच निर्णय या ठिकाणी कळवा नक्कीच. यस, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहे तिथे आणि या 2 धावाने धावसंख्या धावपलकावर लागते ती 46. 4 चेंडू 10 धावांची अजूनही गरज. सामना रंगलेला आहे. सामना खरं तर गुलाबी थंडीमध्ये तापलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. ओव्हर द विकेट गोलंदाज हाफ ट्रॅकर. मात्र इथे आपण बघितलं चेंज ऑफ पेस. व्यंकटेश प्रसादची आठवण व्हावी कारण त्याचे चेंडू नक्कीच हाफ ट्रॅकर असायचे आणि अगदी गती परिवर्तन केलेले असायचे. येस, गरम चाय इथे व्यासपीठावर आणि गरम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. माऊली डीजेचे प्रोप्रायटर कुंदन पाटील जॉईन होत आहेत आम्हाला. अगदी प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. यूट्यूब युजर्स वाढलेले आहेत. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केलेला आहे. नक्कीच स्टेट ड्राईव्ह व्ही शेपमध्ये केलेले आहेत. प्रोटेक्शन लॉंग ऑनला होतं. सिंगल आली आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या 47 होते. पहिली जोडी खेळपट्टीवर आहे आणि पहिल्या जोडीने लढत दिलेली. पॅव्हेलियनच्या समोर जे प्रेक्षक आहेत कृपया आपण थोडंसं बंदर पकाडी प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं मागे व्हायचंय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. यस, गॅलरीज बनवलेल्या आहेत बसण्यासाठी. मात्र सामना टाईट. प्रेक्षक जागेवरनं उभे राहिलेले आहेत. ओ हो हो, आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट चेंडू बघितला आपण. या चेंडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. परफेक्ट यॉर्कर. परफेक्शन चेंडू मध्ये किती होतं पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. शफल क्रॉस झाले होते फलंदाज परंतु फलंदाज काय करतील तिथे. अगदी परफेक्ट क्रीज मध्ये चेंडू सोडला होता. 1 चेंडू 9 धावा आणि क्रिकेटच्या नियमामध्ये नक्कीच कुठल्याही 6 धावांसाठी कुठल्याही चेंडूवर जास्त धावा मिळू शकत नसतात. परंतु इथे नक्कीच एखाद वाईड एखाद नो संघाला तारू शकतो RK मोरवा संघाला. परंतु काय भन्नाट चेंडू होता. पूर्ण मॅचचा टर्निंग पॉइंट हा चेंडू होता आणि गोलंदाज नक्कीच मनीष केणे. हाही चेंडू आपण पाहतोय अगदी परफेक्ट क्रीज मध्ये होता आणि अशा प्रकारे या ठिकाणी विजय संपादन करतोय बंदर पाखाडी हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खरं तर हरीश पाटीलला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. फक्त 6 चेंडू खेळला. तिथेच कुठे ना कुठे या सामन्याचं चित्र बदललं होतं. परंतु जबरदस्त फाईट. खास करून जयदेव माचीचं आपण अभिनंदन करूया. 26 धावा वैयक्तिक केल्या. एक हाती लढत दिली परंतु कुठे ना कुठे ही लढत त्याची कामी आलेली नाहीये. सौरभ सिंगच्या बॅटमधून आल्या होत्या 13 चेंडूमध्ये 30 धावा आणि नक्कीच विजयाचा शिल्पकार होतोय सौरभ सिंग. मॅन ऑफ द मॅच इज सौरभ सिंग.